आणि आपण पाहतोय की मागच्या 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे महाड शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे दस्तुरी नाका, सुकट गल्ली आणि मुख्य बाजारपेठ परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे। व्यापारी आणि नागरिकांचे बरेच हाल होत आहेत, जनजीवन विस्कळीत झालंय। पाणी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी पूरजन्य परिस्थिती मात्र अजूनही कायम आहे। पुढच्या पावसामुळे परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मागील 2 दिवस पडत असणाऱ्या पावसाने महाडमध्ये पूरजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण केलेली आहे। आता आपण महाड बाजारपेठेत आहोत आणि दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की महाड बाजारपेठेचा जो सकल भाग आहे, जो सुकट गल्ली परिसर आहे, या सुकट गल्ली परिसरात 3 ते 4 फूट पाणी जे आहे ते महाड बाजारपेठेत आलेलं आहे। जे महाड बाजारपेठेची जे दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये सुद्धा हे पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। महाड असेल, पोलादपूर असेल, त्याचप्रमाणे प्रतापगड, त्याचप्रमाणे महाबळेश्वर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने या ठिकाणी आपण पाहिलं तर महाडची जी सावित्री नदी आहे, या सावित्री नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली होती। त्यामुळे महाड शहरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाडची जी मुख्य बाजारपेठ आहे, या बाजारपेठेत देखील साधारण 2 ते 3 फूट इतकं पाणी आत्ताच्या घडीला सुद्धा आहे। काल उशिरा हे जे पाणी आहे ते महाड शहरात शिरलं होतं, त्यामुळे व्यापारी वर्ग असेल, त्याप्रमाणे नागरिक असेल, यांची मोठी तारंबळ उडाली होती। मात्र आता आपण सकाळच्या सत्रात इथे आहोत, अजूनही पुराचं पाणी जैसे ते परिस्थितीत आहे। पुढच्या 2 दिवसात जर अजून पाऊस पडला तर महाडमध्ये बिकट पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते। प्रसाद पाटील, पुढारी न्यूज, रायगड।